ज्या मुलीला सगळे अनाथ समजत होते ती 20 वर्षांनी एका श्रीमंत घराचं सर्वात मोठं सत्य बनणार आहे याची कल्पना त्या दिवशी कुणालाच नव्हती. पण जेव्हा ते सत्य समोर आलं तेव्हा फक्त एक कुटुंब नाही तर अनेक आयुष्यांचा पाया हादरला. एका छोट्याशा गावात 10 वर्षांची ईशानी तिच्या आईसोबत राहत होती. त्यांचं घर मातीचं होतं. पावसात छप्पर गळायचं, उन्हाळ्यात घर तापायचं. आई सुमेधा दिवसभर लोकांच्या शेतात मजुरी करायची आणि ईशानी शाळा सुटली की तिच्या कामात मदत करायची. गरिबी होती पण आई मुलीचं नातं खूप घट्ट होतं. सुमेधा नेहमी म्हणायची, गरीब असलो म्हणून स्वप्न गरीब नसतात बाळा. ईशानी ही मोठी होऊन शिक्षिका होण्याचं स्वप्न पाहायची. पण एका पावसाळी रात्री सगळं बदललं. कामावरून परतताना सुमेधाचा रस्त्यात अपघात झाला. गावकऱ्याने तिला दवाखान्यात नेलं पण ती वाचली नाही. 10 वर्षाच्या ईशानीसमोर जग एका क्षणात रिकामं झालं. नातेवाईक म्हणून कुणी पुढे आलं नाही. 2 दिवस लोकांनी तिची काळजी घेतली पण नंतर प्रत्येकजण आपापल्या आयुष्यात गुंतला. गावात चर्चा सुरू झाली, या मुलीचं आता काय? त्याच आठवड्यात पुण्यातील उद्योगपती अनिरुद्ध राज्याध्यक्ष आणि त्यांची पत्नी वैदेही एका सामाजिक उपक्रमासाठी त्या गावात आले होते. दोघांचं लग्न होऊन 15 वर्ष झाली होती. पैसा, मान सन्मान, मोठा बंगला, व्यवसाय सगळं होतं. नव्हतं ते फक्त मूल. अनेक उपचार झाले, अनेक आशा निर्माण झाल्या आणि तितक्याच वेळा तुटल्या. त्यामुळे त्यांनी काही वर्षांपूर्वीच ठरवलं होतं की एक दिवस एखाद्या निराधार मुलाला आपलं आयुष्य द्यायचं. गावात फिरताना वैदेहीची नजर मंदिराच्या पायऱ्यांवर बसलेल्या ईशानीवर गेली. तिच्या हातात शाळेची फाटलेली पिशवी होती. डोळ्यात अश्रू नव्हते कारण रडून रडून अश्रू संपले होते. वैदेही तिच्याजवळ जाऊन बसली. बाळ, नाव काय तुझं? ईशानी. घरी कोण आहे? ईशानीने शांतपणे उत्तर दिलं, आता कोणी नाही. हे 4 शब्द वैदेहीच्या मनाला भिडले. तिने अनिरुद्धकडे पाहिलं. दोघांनी गावात चौकशी केली. सुमेधाबद्दल, ईशानीबद्दल, तिच्या परिस्थितीबद्दल जे काही समजलं त्यानंतर त्याने निर्णय घेतला. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाली आणि काही आठवड्यांनी ईशानी राज्याध्यक्ष कुटुंबाचा भाग बनली. पहिल्यांदा तिने एवढा मोठा बंगला पाहिला. स्वतःची खोली, अभ्यासासाठी टेबल, कपाटभर नवीन कपडे, खेळणी. पण त्या सगळ्यापेक्षा तिला जास्त आनंद झाला तो वैदेहीने पहिल्यांदा तिला मिठी मारून म्हटलं, आजपासून तू आमची मुलगी आहेस. सुरुवातीला ईशानी खूप घाबरलेली असायची. मोठ्या घरात कसं वागायचं, इंग्रजी शाळेत कसं शिकायचं, नवीन लोकांशी कसं बोलायचं, तिला काहीच जमत नव्हतं. पण वैदेहीने तिला कधीच कमीपणा वाटू दिला नाही. अनिरुद्धनेही तिच्यावर स्वतःच्या मुलीपेक्षा जास्त प्रेम केलं. दिवस गेले तसे ईशानीचं आयुष्य बदलत गेलं. ती अभ्यासात हुशार होती. संगीत, चित्रकला आणि वक्तृत्व स्पर्धांमध्ये ती नेहमी पहिली यायची. राज्याध्यक्ष कुटुंबात पुन्हा हसू परतलं. पण त्या घरात एक माणूस असा होता ज्याला ईशानीचं येणं अजिबात आवडलं नव्हतं. तो होता अनिरुद्धचा मोठा चुलत भाऊ शेखर. त्याला वाटत होतं अनिरुद्धला मूल नाही, त्यामुळे एक दिवस त्याची संपत्ती त्याच्या मुलाकडे येईल. पण ईशानी आल्यापासून त्याची सगळी स्वप्न संपली. तो वरून गोड बोलायचा पण मनातून तिचा तिरस्कार करायचा. एकदा कौटुंबिक कार्यक्रमात त्याने टोमणा मारलाच. रक्ताचं नातं म्हणजे रक्ताचंच. बाहेरून आणलेली मुलगी कितीही मोठी झाली तरी घराची खरी वारस कशी होणार? संपूर्ण हॉल शांत झाला. अनिरुद्ध उठले. त्याने सर्वांसमोर ठाम आवाजात सांगितलं, आजपासून ईशानीबद्दल एकही अपमानास्पद शब्द मी ऐकणार नाही. ती आमची मुलगी आहे आणि कायम राहील. त्या दिवसानंतर शेखर गप्प बसला पण त्याच्या मनातला राग आणखी वाढला. 20 वर्षे सरली. ईशानी आता 30 वर्षांची, सुशिक्षित, सुसंस्कृत आणि आईवडिलांचा अभिमान बनली होती. वैदेही आणि अनिरुद्धच तिचं संपूर्ण जग होते. तिलाही कधी स्वतःच्या भूतकाळाबद्दल जाणून घ्यायची इच्छा झाली नाही. कारण ती नेहमी म्हणायची, ज्याने जन्म दिला त्यांचा मी आदर करते, पण ज्याने मला आयुष्य दिलं तेच माझे खरे आईबाबा आहेत. पण त्याच दिवशी
त्यांच्या बंगल्याच्या गेटवर एक 60-65 वर्षांचा अनोळखी माणूस आला. त्याने सुरक्षा रक्षकाला फक्त एकच वाक्य सांगितलं, अनिरुद्ध साहेबांना सांगा, ईशानीला दत्तक घेतलं त्या दिवशी त्याने एक फार मोठी चूक केली होती आणि ती चूक आता लपवणं शक्य नाही. अनिरुद्धपर्यंत तो निरोप पोहोचताच त्याने त्या अनोळखी माणसाला आत बोलवलं. 60-65 वर्षांचा तो माणूस साधे कपडे घालून आला होता. चेहऱ्यावर थकवा होता, पण डोळ्यात एक विचित्र अस्वस्थता दिसत होती. वैदेही आणि ईशानीही हॉलमध्ये येऊन बसल्या. काही क्षण शांतता पसरली. अनिरुद्ध म्हणाले, तुम्ही कोण आणि आता जे बोललात त्याचा अर्थ काय? त्या माणसाने खोल श्वास घेतला. माझं नाव गजानन आहे. मी त्या गावात राहत होतो जिथून तुम्ही ईशानीला दत्तक घेतलं होतं. हे ऐकताच ईशानीच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. आयुष्यात पहिल्यांदाच तिच्या लहानपणाशी संबंधित कोणी तिच्यासमोर बसलं होतं. अनिरुद्ध शांतपणे म्हणाले, बोला. गजानन म्हणाला, मी इतकी वर्ष गप्प राहिलो कारण मला वाटलं काही गोष्टी विसरलेल्या बऱ्या. पण आता गप्प राहणं म्हणजे एका निष्पाप मुलीवर अन्याय करणं होईल. ईशानीने विचारलं, माझ्या आईबद्दल तुम्हाला काही माहिती आहे का? गजाननने तिच्याकडे पाहिलं आणि म्हणाला, हो, तुझी आई सुमेधा खूप स्वाभिमानी होती, पण ती जशी दिसायची तितकं तिचं आयुष्य साधं नव्हतं. वैदेही आणि अनिरुद्ध एकमेकांकडे पाहू लागले. गजानन पुढे म्हणाला, तुझ्या आईने आयुष्यभर एक गोष्ट सगळ्यांपासून लपवली, अगदी तुझ्यापासूनही. ईशानीच्या मनात प्रश्नांची गर्दी झाली. काय लपवलं होतं? गजाननने लगेच उत्तर दिलं नाही. तो म्हणाला, मी आज सत्य सांगायला आलो आहे, पण आधी मला एक प्रश्न विचारायचा आहे. अनिरुद्ध म्हणाले, विचारा. जर तुम्हाला कळलं की ईशानीबद्दल तुम्ही 20 वर्षांपासून जे मानत आलात ते पूर्णपणे चुकीचं आहे, तरीही तुम्ही तिला याच प्रेमाने स्वीकाराल का? वैदेही क्षणाचाही विलंब न करता म्हणाल्या, ती आमची मुलगी आहे. तिच्याबद्दल कोणतेही सत्य समोर आलं तरी आमचं प्रेम बदलणार नाही. ईशानीच्या डोळ्यात पाणी आलं. गजानन हलकसा हसला. मला ह्याच उत्तराची अपेक्षा होती. तेवढ्यात शेखरही तिथे आला. बाहेरूनच त्याने त्या माणसाचं बोलणं ऐकलं होतं. तो आत येत म्हणाला, मलाही ऐकायचं आहे हे सत्य. गजाननने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलला नाही. मग तो पुन्हा अनिरुद्धकडे वळला. तुम्ही ईशानीला दत्तक घेतलं तेव्हा सगळ्या गावाला वाटत होतं की ती पूर्णपणे एकटी आहे, पण ते खरं नव्हतं. ईशानी दचकली. म्हणजे? गजानन म्हणाला, तुझी आई गेली हे खरं, पण त्यावेळी तुझ्यासाठी एक जिवंत माणूस शोधत होता. तो गावात आला होता. त्याने तुला खूप शोधलं, पण तो उशिरा पोचला. हॉलमध्ये पुन्हा शांतता पसरली. ईशानीच्या हाताला घाम फुटला. कोण होता तो? गजाननने उत्तर दिलं नाही. हे नाव मी आत्ता सांगणार नाही, कारण आधी तुला एक गोष्ट समजणं गरजेचं आहे. तो माणूस तुला घेऊन जाण्यासाठी आला होता. संपत्तीसाठी नाही, तर एका जुन्या वचनासाठी. शेखरने चिडून विचारलं, हे सगळं कोड्यात का बोलताय? सरळ सत्य सांगा. गजानन त्याच्याकडे पाहत म्हणाला, कारण अर्धवट सत्य माणसाला चुकीचा निर्णय घ्यायला भाग पाडतं. अनिरुद्ध शांत आवाजात म्हणाले, मग पूर्ण सत्य सांगा. गजाननने मान खाली घातली. आज नाही, कारण मला अजून एका व्यक्तीला इथे आणायचं आहे. त्या व्यक्तीशिवाय माझ्या शब्दांवर कोणी विश्वास ठेवणार नाही. हे बोलून तो उठला. ईशानी घाईने म्हणाली, थांबा. माझ्या आयुष्याबद्दल असं अर्धवट बोलून तुम्ही असे जाऊ शकत नाही. गजानन तिच्याकडे वळला. त्याच्या डोळ्यात अश्रू होते. तो फक्त एवढंच म्हणाला, बाळ, इतकी वर्ष तू ज्या सत्यापासून दूर होतीस ते सत्य आता तुझ्याच दारात येऊन उभा आहे. पण त्याचा सर्वात मोठा धक्का तुला नाही, तर तुझ्या आईबाबांना बसणार आहे. एवढं बोलून तो निघून गेला. त्याच्या जाण्यानंतर हॉलमध्ये कोणीच एक शब्दही बोललं नाही. पण शेखरच्या चेहऱ्यावर मात्र एक हलकंसं स्मित उमटलं होतं. जणू त्याला वाटत होतं आता या घरातलं शांत आयुष्य कायमचं बदलणार होतं. गजानन निघून गेल्यानंतर घरात एक विचित्र शांतता पसरली. ईशानीच्या मनात असंख्य प्रश्न निर्माण झाले होते. इतकी वर्ष तिने तिच्या भूतकाळाचा कधीच विचार केला नव्हता.
पण आज अचानक त्या भूतकाळाने तिच्या वर्तमानाचं दार ठोठावलं होतं. वैदेही तिच्याजवळ येऊन बसल्या. त्यांनी तिचा हात हातात घेतला आणि म्हणाल्या, बाळ, काहीही झालं तरी एक गोष्ट लक्षात ठेव. सत्य काहीही असो, तू आमची मुलगी होतीस, आहेस आणि कायम राहशील. ईशानीने त्यांच्या खांद्यावर डोकं ठेवलं. आई, मला माझ्या जन्माबद्दल कधीच काही जाणून घ्यायचं नव्हतं, पण आता मनात भीती वाटतेय. अनिरुद्धही जवळ आले. भीती बाळगू नकोस, आपण सगळे एकत्र आहोत. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशानीने गजाननला शोधायचं ठरवलं. तो ज्या पत्त्यावर राहत होता तिथे ती, अनिरुद्ध आणि वैदेही तिघेही गेले. पण तिथे पोचल्यावर त्यांना समजलं की गजानन पहाटेच कुठेतरी निघून गेला होता. शेजाऱ्यांनी एवढंच सांगितलं, तो काल रात्री खूप अस्वस्थ होता, म्हणत होता आता वेळ फार कमी आहे. हे ऐकून ईशानीची अस्वस्थता आणखी वाढली. परत येताना अनिरुद्ध म्हणाले, तो पुन्हा नक्की संपर्क करेल. पण शेखर मात्र मनातल्या मनात आनंदी होता. त्याला वाटत होतं गजाननने घरात संशयाचं बी पेरलं आहे, आता फक्त ते वाढत जाईल. 2 दिवस गेले. गजाननचा काहीच पत्ता नव्हता. पण तिसऱ्या दिवशी सकाळी बंगल्याच्या गेटवर एक लहान मुलगा आला. त्याने सुरक्षा रक्षकाकडे एक छोटंसं पॅकेट दिलं आणि म्हणाला, हे ईशानीताईंना द्यायला सांगितलं आहे. रक्षकाने त्याला विचारलं, कोणी दिलं? मुलगा म्हणाला, एक आजोबा. एवढं बोलून तो निघून गेला. पॅकेटमध्ये कोणतंही पत्र नव्हतं, कोणतीही चिठ्ठी नव्हती, फक्त एक जुनं चांदीचं पैंजण होतं. ईशानीने ते हातात घेतलं आणि काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली. तिच्या मनात एक विचित्र भावना निर्माण झाली. ती म्हणाली, आई, हे पैंजण मी कधीच पाहिलेलं नाही, पण का कुणास ठाऊक ते ओळखीचं वाटतंय. वैदेही गोंधळल्या. अनिरुद्ध म्हणाले, गजानन आपल्याला काहीतरी सांगू इच्छित आहे, पण तो थेट का बोलत नाही? त्याच संध्याकाळी गजाननचा फोन आला. त्याचा आवाज खूप घाबरलेला होता. ईशानी, मला भेट, आत्ताच. ईशानी म्हणाली, तुम्ही कुठे आहात? गजानन म्हणाला, मी जास्त वेळ बोलू शकत नाही, काही लोक माझ्या मागावर आहेत. एवढंच बोलून फोन कट झाला. सगळे हादरले. अनिरुद्ध म्हणाले, काही लोक म्हणजे कोण? कोणाकडेच उत्तर नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी गजाननने सांगितलेल्या ठिकाणी तिघे पोचले, पण तिथे गजानन नव्हता. आसपास चौकशी केल्यावर समजलं की काही वेळापूर्वीच एक कार आली होती आणि त्याला जबरदस्तीने घेऊन गेली होती. ईशानीच्या पायाखालची जमीन सरकली. कोणाला नको आहे हे सत्य बाहेर यायला. अनिरुद्ध गंभीर झाले. तेवढ्यात त्यांच्या मोबाईलवर एका अनोळखी क्रमांकावरून फोन आला. समोरून फक्त एकच वाक्य ऐकू आलं, जर ईशानीचं खरं सत्य जाणून घ्यायचं असेल तर आधी 20 वर्षांपूर्वी सुमेधाच्या मृत्यूचा अपघात होता की नाही हे शोधा. फोन लगेच कट झाला. अनिरुद्ध, वैदेही आणि ईशानी तिघेही एकमेकांकडे पाहत राहिले, कारण आजपर्यंत त्यांना वाटत होतं की सुमेधाचा साधा अपघात झाला होता. पण पहिल्यांदाच त्यांच्या मनात शंका निर्माण झाली होती की त्या रात्री घडलं ते खरंच फक्त एक अपघात होता का? अनिरुद्ध काही क्षण शांत उभे राहिले. मग ते म्हणाले, आपण आजपर्यंत जे ऐकलं त्यावरच विश्वास ठेवला, पण आता प्रत्येक गोष्ट नव्याने तपासावी लागेल. ईशानीच्या मनात धडधड सुरू झाली होती. तिच्या आईचा मृत्यू अपघात नव्हता अशी शक्यता तिने कधीच विचारात घेतली नव्हती. वैदेहीने तिचा हात घट्ट पकडला. काहीही झालं तरी आपण हे सत्य शोधणार. त्याच दिवशी तिघेही त्या गावात गेले. 20 वर्षात गाव खूप बदललं होतं. अनेक जुनी घरं पाडली गेली होती, नवीन रस्ते झाले होते, पण काही वृद्ध गावकरी अजूनही तिथे राहत होते. अनिरुद्ध यांनी एकेकाला सुमेधाबद्दल विचारायला सुरुवात केली. सुरुवातीला कोणीच काही बोलायला तयार नव्हतं. शेवटी एक वयोवृद्ध आजोबा म्हणाले, आम्ही इतकी वर्ष गप्प राहिलो कारण आम्हाला भीती होती. अनिरुद्ध यांनी विचारलं, कशाची भीती? ते म्हणाले, ज्याचं नाव घेतलं तो खूप प्रभावशाली होता. ईशानीचं हृदय जोरात धडधडू लागलं. आजोबा पुढे म्हणाले, सुमेधा खूप प्रामाणिक बाई होती. तिने एक गोष्ट पाहिली होती जी तिने पाहायला नको होती. ईशानीने लगेच विचारलं, काय पाहिलं होतं? पण आजोबा बोलणार
इतक्यात त्यांच्या मुलाने त्यांना गप्प बसवलं. बाबा, पुन्हा त्या गोष्टीत पडू नका. वातावरण पुन्हा तणावपूर्ण झालं. तिथून निघाल्यानंतर ईशानी खूप निराश झाली होती. तेवढ्यात गावातील एक वृद्ध महिला हळूच तिच्याजवळ आली. तिने ईशानीकडे पाहिलं आणि म्हणाली, तुझा चेहरा अगदी तुझ्या आईसारखाच आहे. ईशानीच्या डोळ्यात पाणी आलं. महिला पुढे म्हणाली, तुझ्या आईचा मृत्यू झाल्यानंतर ती रात्र मी विसरू शकले नाही. कारण अपघाताच्या आधी ती खूप घाबरलेली होती. ती सतत म्हणत होती, जर मला काही झालं तर माझ्या मुलीला वाचवा. हे ऐकताच ईशानीच्या अंगावर काटा आला. माझ्या आईला कोणापासून धोका होता? महिलेने मान हलवली. मला नाव माहिती नाही, पण तिच्या मागे एक पांढरी जीप लागली होती. हे मी स्वतः पाहिलं होतं. अनिरुद्ध आणि वैदेही एकमेकांकडे पाहू लागले. ही माहिती पोलिसांच्या जुन्या नोंदीत नव्हती. म्हणजे त्या काळी अनेक गोष्टी दडपल्या गेल्या होत्या. तेवढ्यात शेखरचा फोन आला. कुठे आहात तुम्ही? अनिरुद्ध म्हणाले, गावात. शेखर लगेच म्हणाला, ते सगळं सोडा. भूतकाळ उकरून काही उपयोग नाही. अनिरुद्ध याने शांतपणे उत्तर दिलं, उपयोग आहे की नाही हे सत्य समोर आल्यानंतरच कळेल. त्यांनी फोन कट केला. शेखरचा चेहरा रागाने लाल झाला. तो स्वतःशीच म्हणाला, जर हे लोक अजून पुढे गेले तर सगळं संपेल. त्याच रात्री त्याने कोणाला तरी फोन केला. त्यांना सत्यापर्यंत पोहोचू देऊ नका, विशेषतः त्या गजाननला. दुसऱ्या दिवशी सकाळी ईशानी, अनिरुद्ध आणि वैदेही गावातून परतण्याच्या तयारीत होते. तेवढ्यात पोलिसांची एक गाडी त्यांच्याजवळ येऊन थांबली. एक अधिकारी खाली उतरला आणि म्हणाला, ईशानी मॅडम? ती म्हणाली, हो. अधिकाऱ्याने गंभीर आवाजात सांगितलं, आज सकाळी गावाबाहेर गजानन बेशुद्ध अवस्थेत सापडले. शुद्धीवर येण्यापूर्वी त्याने फक्त एकच नाव घेतलं, ईशानी. तिला सांगा तिची आई ज्या कारणासाठी मेली ते कारण अजून जिवंत आहे. गजाननला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. ईशानी, अनिरुद्ध आणि वैदेही तिघेही तिथे पोहोचले. डॉक्टरांनी सांगितलं, त्यांच्या डोक्याला गंभीर मार लागला आहे. शुद्धीवर आले तरच ते काही सांगू शकतील. ईशानी काचेच्या बाहेर उभी राहून त्यांच्याकडे पाहत होती. तिच्या मनात एकच विचार होता, कोण आहे तो माणूस जो 20 वर्षांपूर्वीचं सत्य आजही लपवण्यासाठी इतका टोकाचा मार्ग स्वीकारतोय. तेवढ्यात गजाननने हलकेच डोळे उघडले. ईशानी धावत आत गेली. त्याने तिचा हात घट्ट पकडला आणि तुटक शब्दात म्हणाले, बाळ, तुझ्या आईने काहीच चुकीचं केलं नव्हतं. ती फक्त एका माणसाला ओळखत होती आणि म्हणूनच. एवढं बोलून त्यांचा श्वास जोरात चालू लागला. डॉक्टरांनी सर्वांना बाहेर काढलं. काही मिनिटांनी डॉक्टर बाहेर आले आणि म्हणाले, सध्या त्यांना बोलू देणं धोकादायक आहे. ईशानी पूर्णपणे अस्वस्थ झाली होती. तेवढ्यात एक नर्स तिच्याजवळ आली आणि म्हणाली, मॅडम, गजानन काकाने शुद्धीवर येण्यापूर्वी त्यांच्या खिशातून ही वस्तू काढून तुमच्याकडे द्यायला सांगितली होती. नर्सने तिच्या हातात एक छोटी जुनी चावी ठेवली. त्यावर फक्त एक आकडा कोरलेला होता, 27. अनिरुद्धने चावी हातात घेतली. ही कोणत्या कुलपाची आहे? कोणालाच माहिती नव्हतं. गावात परत जाऊन चौकशी केल्यानंतर एका वृद्ध दुकानदाराने ती चावी पाहिली आणि लगेच म्हणाला, ही तर जुन्या ग्रामपंचायत गोदामाच्या मागच्या खोलीची चावी आहे. ती खोली 20 वर्षांपासून बंद आहे. तिघेही तातडीने तिथे पोहोचले. खोली उघडताच धुळीचा वास पसरला. आत जुनं सामान पडलं होतं. काही लाकडी पेट्या, मोडक्या खुर्च्या आणि कोपऱ्यात लोखंडी कपाट. कपाट उघडल्यावर त्यात फक्त एक कापडी पिशवी होती. पिशवीत काहीही मौल्यवान नव्हतं. फक्त एक लहान मुलीचा गुलाबी रंगाचा फ्रॉक आणि त्यावर भरतकाम केलेलं एक नाव, ईशानी. वैदेहीच्या हातातून फ्रॉक खाली पडला. ईशानीच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. हा माझाच आहे. दुकानदार हळूच म्हणाला, हो, तुझी आई सुमेधाने हा फ्रॉक शिवला होता. पण महत्त्वाचं फ्रॉक नाही. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही पिशवी इथे कोणी ठेवली? कोणी? गजानन. अनिरुद्धने विचारलं, पण का? दुकानदार म्हणाला, कारण सुमेधाने तिच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी गजाननला सांगितलं होतं, जर माझ्यासोबत काही वाईट घडलं तर ही पिशवी जपून ठेव. योग्य वेळ आली की ईशानीला दे. ईशानीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तिच्या आईला स्वतःच्या जीवाला धोका आहे
याची आधीच जाणीव होती. म्हणजे तिचा मृत्यू साधा अपघात नव्हता. तेवढ्यात अनिरुद्धच्या मोबाईलवर फोन आला. रुग्णालयातून डॉक्टर बोलत होते, लगेच या, गजानन पुन्हा शुद्धीवर आले आहेत. ते सतत एकच नाव घेत आहेत. कोणतं नाव? डॉक्टरांचं उत्तर ऐकताच अनिरुद्धच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला. कारण गजानन सतत एकच नाव घेत होते, शेखर. अनिरुद्ध, वैदेही आणि ईशानी तिघेही तातडीने रुग्णालयात पोचले. गजानन यावेळी शुद्धीवर होते. त्यांनी ईशानीला जवळ बोलावलं. थरथरणाऱ्या आवाजात ते म्हणाले, बाळ, आता माझ्याकडे वेळ नाही. आज मी सगळं खरं सांगणार. खोलीत पूर्ण शांतता होती. गजानन पुढे म्हणाले, 20 वर्षांपूर्वी तुझी आई सुमेधा गावातल्या एका जमिनीच्या व्यवहारात मजुरी करत होती. त्या दिवशी तिने काही लोकांना एका शेतकऱ्याची फसवणूक करताना पाहिलं. त्या सगळ्याचं नेतृत्व करणारा माणूस दुसरा कोणी नव्हता, शेखर होता. ईशानी आणि अनिरुद्ध दोघेही हादरले. गजानन पुढे म्हणाले, सुमेधाने शेखरला सांगितलं होतं की ती ही गोष्ट गावासमोर मांडेल. त्यानंतर शेखर घाबरला. 2 दिवसांनी सुमेधाचा अपघात झाला. सगळ्यांनी तो अपघात मानला, पण गावातल्या काही लोकांना सत्य माहिती होतं. मात्र शेखरच्या भीतीने कोणी तोंड उघडलं नाही. शेखरचं नाव ऐकताच अनिरुद्धच्या डोळ्यात संताप दाटला. म्हणजे इतकी वर्ष तो माझ्यासमोर निरागस असल्याचं नाटक करत होता? गजानन म्हणाले, हो. आणि ईशानीला दत्तक घेतल्याचं त्याला समजलं तेव्हापासून तो घाबरला होता. कारण त्याला वाटलं एक दिवस सत्य तिच्यापर्यंत पोहोचेल. ईशानीच्या डोळ्यात अश्रू आले. म्हणजे माझ्या आईचा जीव फक्त सत्य बोलायचं ठरवलं म्हणून गेला? गजाननने हळूच मान हलवली. हो बाळ, आणि मी इतकी वर्ष गप्प राहिलो, ही माझी सर्वात मोठी चूक होती. एवढं बोलून त्यांनी डोळे मिटले. डॉक्टरांनी तपासलं आणि शांत आवाजात सांगितलं, त्यांना आता विश्रांतीची गरज आहे. बाहेर पडताच अनिरुद्धने एक क्षणही न दवडता शेखरला फोन लावला. पण त्याचा मोबाईल बंद होता. ते थेट त्याच्या घरी गेले. घराला कुलूप होतं. शेजाऱ्यांनी सांगितलं, शेखर साहेब सकाळीच घाईघाईने कुठेतरी निघून गेले. अनिरुद्धला सगळं समजलं. तो पळतोय. ईशानी शांतपणे म्हणाली, पळून जाऊन सत्य बदलत नाही. त्याचवेळी पोलिसांचा फोन आला. आम्ही शेखरला शहराबाहेर अडवलं आहे. तुम्ही लगेच पोलीस ठाण्यात या. ईशानीने एक खोल श्वास घेतला. 20 वर्षांपासून लपलेलं सत्य आता पूर्णपणे समोर येणार होतं. पण तिच्या मनात एकच वेदना होती. जर हे सत्य त्यावेळी बाहेर आलं असतं तर कदाचित तिची आई आज जिवंत असती. पोलीस ठाण्यात शेखर शांत बसला होता. अनिरुद्ध, वैदेही आणि ईशानी आत आले. तेव्हा त्याने एकदा त्यांच्याकडे पाहिलं आणि पुन्हा मान खाली घातली. पोलिसांनी त्याच्यासमोर गजाननचा जबाब ठेवला. काही गावकऱ्यांनीही पुढे येऊन 20 वर्षांपूर्वीच्या घटनेबद्दल साक्ष देण्याची तयारी दर्शवली. शेखरला समजलं की आता खोटं बोलून काहीच उपयोग नाही. त्याने खोल श्वास घेतला आणि म्हणाला, हो, सुमेधाचा मृत्यू अपघात नव्हता. माझ्या चुकीमुळे तिचा जीव गेला. मला वाटलं होतं ती जर सत्य सांगायला गेली तर माझं सगळं संपेल. त्या दिवशी तिचा पाठलाग करण्याची चूक मी केली आणि त्या गोंधळात तिचा अपघात झाला. मी तिला वाचवू शकलो असतो, पण भीतीपोटी तिथून पळून गेलो. हे ऐकताच ईशानीच्या डोळ्यात अश्रू आले. तिला तिच्या आईचा शेवटचा क्षण डोळ्यांसमोर उभा राहिला. शेखर पुढे म्हणाला, नंतर जेव्हा मला कळलं की अनिरुद्धने तुला दत्तक घेतलं आहे, तेव्हा मी आणखी घाबरलो. एक दिवस सत्य तुझ्यापर्यंत पोहोचेल म्हणून मी सतत प्रयत्न करत राहिलो की हा विषय कधीच बाहेर येऊ नये. पण माणूस सत्यापासून आयुष्यभर पळू शकत नाही. पोलीस शेखरला घेऊन गेले. तो जाताना एकदाही कोणाच्या डोळ्यात पाहू शकला नाही. पोलीस ठाण्याबाहेर काही क्षण सगळे शांत उभे होते. ईशानीने अनिरुद्ध आणि वैदेहीकडे पाहिलं. ती त्यांच्या पायाशी बसली आणि रडत म्हणाली, आज मला समजलं, जन्म देणं मोठं असतं, पण आयुष्य घडवणं त्याहून मोठं असतं. माझी आई मला जन्म देऊन गेली, पण तुम्ही मला जगायला शिकवलं. तुम्ही नसता तर कदाचित मी आज इथपर्यंत पोचलेच नसते. वैदेहीने तिला उठवलं आणि मिठीत घेतलं. त्यांच्या डोळ्यातही अश्रू होते. अनिरुद्ध म्हणाले, बाळ, रक्ताची नाती देव देतो, पण मनाची नाती माणूस स्वतः कमवतो. तू आमची मुलगी होतीस,
आहेस आणि शेवटच्या श्वासापर्यंत राहशील. ईशानीने हसत दोघांचे हात हातात घेतले. त्या क्षणी तिच्या मनातला 20 वर्षांचा प्रश्न कायमचा संपला. तिला तिच्या जन्माचं सत्य मिळालं होतं, पण त्याचबरोबर एक मोठं सत्यही समजलं होतं. खरं नातं रक्ताने नाही तर प्रेमाने तयार होतं. काही दिवसांनी ईशानीने तिच्या आई सुमेधाच्या नावाने गावात गरीब मुलांसाठी शिक्षण निधी सुरू केला. माझ्या आईसारख्या कोणत्याही आईचं स्वप्न गरिबीमुळे अपूर्ण राहू नये, असं ती उद्घाटनावेळी म्हणाली. संपूर्ण गाव तिच्यासाठी टाळ्या वाजवत होतं. अनिरुद्ध आणि वैदेही अभिमानाने तिच्याकडे पाहत उभे होते. 20 वर्षांनी उघड झालेल्या सत्याने अनेकांना धक्का दिला, पण त्याच सत्याने एका आईचा सन्मान परत मिळवून दिला आणि एका मुलीला तिची खरी ओळखही. तर मित्रांनो, कथा कशी वाटली ते आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच भावनिक, रहस्यमय आणि कौटुंबिक कथा पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि आपल्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा. पुन्हा भेटू एका नव्या आणि हृदयस्पर्शी कथेसह. धन्यवाद.